तीसरा गोर बंजारा साहित्य सम्मेलन महाराष्ट्र के वाशिम में संपन्न हुआ। प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर प्रकाश राठौड़ की अध्यक्षता में संपन्न हुए इस सम्मेलन का आयोजन गोर बंजारा साहित्य संघ ने किया। गोर बंजारा समुदाय का साहित्य और संस्कृति की जतन करने की दिशा में मुख्य आयोजक पत्रकार मनोहर चौहान द्वारा किए जा रहे प्रयासों का यह एक प्रतिबिंब है कि आज वाशिम में तीसरा गोर बंजारा साहित्य सम्मेलन का आगाज पारंपरिक नृत्य, गीत, रैली के साथ साहित्य दिंडी, प्रतिमाओं का पूजन और रैली के मार्ग में आहूत महापुरुषों की प्रतिमाओं के माल्यार्पण के साथ हुआ। साहित्य सम्मेलन की अपनी एक परंपरा है और गोर बंजारा समुदाय विशिष्ट बोली भाषा के साथ अपनी एक विशिष्ट पहचान भी बनाता है। वाशिम के वाटाने लॉन्स में गोर बंजारा साहित्य सम्मेलन का आयोजन वाशिम नगरी के लिए निश्चित ही गौरव की बात है। समूचे देश में गोर बंजारा साहित्य, संस्कृति और कला का संवर्धन करने वाले कलाकार, साहित्यिक, सुधीजन वाशिम में एकत्रित हुए और एक विशाल मंच से दीप प्रज्वलन के साथ तीसरे गोर बंजारा साहित्य सम्मेलन का उद्घाटन हुआ। साहित्य दिंडी से लेकर उद्घाटन सत्र तक गोर बंजारा पारंपरिक नृत्य सम्मेलन के आकर्षण का केंद्र रहा। वाटाने लॉन्स के लाखा बंजारा सभा मंडप के ठीक सामने ध्वज स्तंभ और ये परिसर गोर बंजारा साहित्य सम्मेलन के निमित्त बन गया। साहित्य रत्न आत्माराम कनीराम राठौड़ साहित्य नगरी। तीसरे गोर बंजारा साहित्य सम्मेलन में कई साहित्यिकों की रचनाओं का प्रकाशन तो हुआ। गोर बंजारा साहित्य सम्मेलन का चिंतन बंजारा लोक साहित्य और सांस्कृतिक एकता का चिंतन भी है, जो बंजारा समुदाय को धर्मवादी या धर्मातीत होने की तुलनात्मक बहस पर भी ला खड़ा करता है। और ये बहस तीसरे गोर बंजारा सम्मेलन में आयोजित परिचर्चाओं में सम्मिलित वक्ताओं के उद्बोधन में दिखाई दी। तीसरे गोर बंजारा साहित्य सम्मेलन में प्रसिद्ध समाज सेवी दीनबंधु नितिन दादा सरदार से खुले मंच पर बातचीत की एकनाथ पवार ने। तीसरे अखिल भारतीय बंजारा साहित्य सम्मेलन में उपस्थित सेमार प्रतिभावंत बंधु आणि भगिनींनी तमार शेर स्वागत। ये प्रसंगी आज प्रकट मुलाखत अब लेम आयवास आणि जे मुलाखत आपण लेरेचा वो एक नामवंत सामाजिक कार्यकर्त्याचं जे कार्य अभावग्रस्त, वंचित, शोषित, पीडित, आदिवासी, दलित, भटक्या, विमुक्त या उत्थाने स्वरूपचं ओरज आज मुलाखत लेरेचा आपण। नमस्कार। आजच्या अखिल भारतीय बंजारा साहित्य सम्मेलनात आपले मनपूर्वक स्वागत आणि अत्यंत आनंद होत आहे की आपली मुलाखत या बंजारा साहित्य संमेलनाच्या मंचावर होत आहे। नितीन दादा, आपले खरं तर कौतुक करावं लागेल की आपण या बंजारा साहित्य संस्कृतीशी एक मनापासून जोडलेली आहे। मी गेल्या 10 वर्षापासून बघतोय नेमकं आपली जन्मभूमी, आपलं प्राथमिक शिक्षण आणि आपण कसं काय या सामाजिक कार्याकडे वळले, तर याविषयी थोडं सांगाल? मी सर्वप्रथम गोर बंजारा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे मनापासून उपकार मानतो। त्यांनी हा छोटेखानी कार्यक्रम माझ्यासारख्या अपात्र व्यक्तीसाठी ठेवला। आज सकाळपासून मी मोठा भारावून गेलो आहे। आमच्या वयानं मोठे असलेले लोक, गहकाका सोबत इतरही आमचे नवलदादा आणि आमच्या आया बहिणी ज्या पद्धतीने स्वागत करत होतं ते नाचत आले। मी माझ्या आई समान असणाऱ्या आमच्या याडी पाहिल्या त्या ठिकाणी आणि म्हणायला लागलो की प्रभू, हा जो गौरव आहे हा गौरव किती मोठा आहे। एका आईनं कष्ट करायचं, राबायचं आणि आपल्यापेक्षा लहान व्यक्तीचं स्वागत करायचं, ही खरंच तांडा संस्कृती आहे, याचा मला अभिमान आहे। आणि माझं गाव ओमरी तांडा, जो ओमरी दवाखाना आहे त्या गावचा मी राहणारा व्यक्ती आहे। माझं बालपण तांड्यात गेलं। तांड्यातले आणि आमचे संबंध, माझ्या घरचे संबंध अतिशय सुमधुर होते, आजही आहे। आज जर उपाशापोटी मी जर माझ्या गावी गेलो 1 महिनाभर
तर मला चूल पेटवायची गरज पडणार नाही, इतके चांगले संबंध माझ्या गावात माझ्या तांड्यासोबत आहे. आणि हे नातं आजपासून नाही, अनेक वर्षापासूनचं आहे. हा उमरी मिशन जे हॉस्पिटल आपण उभारलेलं आहे, यामध्ये आपले जे बंधू आहे सुनील दादा आणि आपण, तसंच त्या गावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे भटक्या ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोड यांची सुद्धा ते सासरवाडी आहे आणि आपण सुद्धा काम तिथे करतात. तर मला सांगायचं आहे की विमुक्त भटक्यासाठी ही जे तळमळ आहे आपली, हे नेमकं कसं काय यामागचं संयोग? आदरणीय हरिभाऊ राठोड, कमलताई त्यांची पत्नी, आम्ही क्लासमेट होतो आणि दरवेळेला जेव्हा राखीचा कार्यक्रम व्हायचा त्यावेळेला कमलताई आम्हाला भाऊ म्हणून आम्हाला राखी बांधायची. दांड्यातलं दुःख आणि गरीब वस्तीतलं दुःख, दलित वस्तीतलं दुःख, आदिवासी पाड्यातलं दुःख, बेड्यातलं दुःख, आम्ही समदुःखी लोक आहोत आणि आम्ही एकमेकाला मदत केली पाहिजे, एकमेकांना सांत्वना दिली पाहिजे, एकमेकाला उभारी दिली पाहिजे, एकमेकाचे अश्रू पुसले पाहिजे. एक प्रसंग एकनाथ भाऊ मी तुम्हाला सांगतो. 1986 साली मी आफ्रिकेमध्ये होतो माझ्या मामाच्या एका कामासाठी. तिथं निसन नावाची कार मी विकायचो आणि वापस जेव्हा मी आलो आणि ज्यावेळेला इथून भारतातून गेलो त्यावेळेला हरिभाऊ त्यावेळेला MSCB मध्ये नोकरी करायची. आमचा गणगोत मुंबईमध्ये कोणी नव्हता. हरिभाऊनी मला आपल्या घरून डबा बांधून दिला. आम्ही त्या एअरपोर्टवर जेवलो आणि ज्या दिवशी मी परत आलो त्यावेळेला माझ्या घरचं कोणी मला घ्यायला नाही आलं. हरिभाऊ तिथं होते आणि हरिभाऊ माझं वेलकम करण्यासाठी आफ्रिकेहून आल्यानंतर ते त्या ठिकाणी आले होते. हा जो जिव्हाळा आहे, आमचे दुःख सारखे आहेत, आमचा संघर्ष सारखा आहे. आम्ही एकमेकाची मदत केल्याशिवाय जमणार नाही आणि हे नाते तांड्यांनी जपले आणि आम्ही देखील जपले. अजून एक सांगायचं नितीन दादा की महाराष्ट्राला सुजलाम करणारे महानायक वसंतराव नाईक यांचाच हा मतदारसंघ आणि याच मतदारसंघामध्ये आज अखिल भारतीय स्तरावरचा हा दुसरा बंजारा साहित्य संमेलन होत आहे. या प्रसंगी आणि या संमेलनाविषयी आपला काय अभिप्राय आहे? मला असं वाटते या आयोजकांचं खूप अभिनंदन करण्याची गरज आहे आणि पे बॅक टू द सोसायटी. बंजारा समाजामध्ये आणि ज्या समाजानं इतर समाजावर प्रेम केलं, सावरलं, असे अनेक अधिकारी आहेत, रिटायर्ड अधिकारी आहेत. त्यांनी या संमेलनासाठी पूर्णपणे हातभार लावला पाहिजे, आर्थिक मदत केली पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की ज्यावेळेला रणजित नाईक साहेब होते जिवंत, त्यावेळेला त्यांच्यासोबत काम करण्याचा प्रसंग मला आला. मी त्यांच्यासोबत छत्तीसगड, सेवागड, इतर ठिकाणी मी त्यांच्यासंगती फिरलो आणि त्यांनी संपूर्ण देशामधले जे बंजारा समाजाचे लोक आहेत ते सर्व दुंडून काढले आणि त्यांनी सांगितलं की मला नितीन, मला आंतरराष्ट्रीय बंजारा संमेलन घ्यायचं आहे. ते त्यावेळेला म्हणजे ऑल इंडिया बंजारा सेवा संघासोबत सुद्धा आपण होतात. कारण की मला आठवते दिग्रसला जेव्हा ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचा अधिवेशन झाला होता, मला वाटते श्रीमती सोनिया गांधी तिथे आल्या होत्या आणि त्यावेळेला रणजित नाईक, हरिभाऊ राठोड आणि आपण एक ते पत्रिका जे पब्लिश केली होती, खरोखरच ते समाजासाठी एक मार्गदर्शक सुद्धा होतं, ते मला आठवते आता. त्यावेळेला रणजित नाईकांचा बंजारा समाजासाठी जो दृष्टांत होता तो आम्ही एका पेजवर लिहिला आणि जो 5 भाषेमध्ये आम्ही एका रात्रीतून नागपूरहून छापून आणला आणि सोनिया गांधींच्या हातामध्ये बंजारा संस्कृतीमध्ये असणाऱ्या मानवी मूल्यांचा तो संपूर्ण आलेख होता आणि बंजारा समाजाचं भविष्यातलं जे स्वप्न होतं ते आम्हाला त्यांच्या हातात देता आलं. आम्ही त्याचं नियोजन केलं. जवळजवळ 1 लाख प्रति आज देखील माझ्या ऑफिसमध्ये त्या तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु संपूर्ण बंजारा समाज जो बाहेर देशामध्ये आहे, इथं आहे, आधी कदाचित काही लोकांना माहीत आहे की नाही माहीत नाही इथे, परंतु
नॉर्वेमध्ये बंजारा समाजाचा राजा आहे आणि त्या राजाचा PA जो आहे तो माझा क्लासमेट आहे, आम्ही पुण्याला शिकत असताना. तर बंजारा समाज फक्त भारत देशात नाही तर पेशावरच्या जवळ आम्हाला पाहायला मिळते. रोमा बंजारा जिप्सी ती संस्कृती पाहायला मिळते. त्याच्यानंतर नॉर्वेमध्ये जे लोक आहेत त्या संपूर्ण लोकांचं हे एक मोठं व्यापक संमेलन व्हावं आणि ते पण आंतरराष्ट्रीय व्हावं असल्या प्रकारची विनंती आहे, असल्या प्रकारची सूचना आम्ही या प्रिय लोकांना करू इच्छितो. बघा, हे सर्व काही आठवणी ऐकून बंजारा समाज वैश्विक स्तरावर कसा आहे हे आमच्या आजच्या या संमेलन प्रसंगी सर्व श्रोत्यांना ऐकायला मिळत आहे. मला सांगायचं आहे, बघा, आपण सामाजिक कार्य आतापर्यंत आपण ऐकलं, पण एक महत्वाचं ज्याविषयी आम्ही उत्सुक आहोत, ज्यांनी या ऐकूनच वंचित तांड्याला साहित्याची परिभाषा शिकवली, साहित्याची परिभाषा अवगत करण्यासाठी प्रशिक्षित करणारा जे सामुग्री लागते ती सामुग्री थेट शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे तांडाकार आत्माराम राठोड. तर मला आवडेल आणि आमच्या सर्व या श्रोत्यांना सुद्धा आवडेल की त्या ऐकूनच साहित्य विषयाविषयी जी आंतरिकता आपल्या भूमिकेने दिसून येते ती सर्व रसिकांना आवडेल. नेमकं हे कसं काय? आत्माराम कनीराम राठोड डॅनियल राणाजी एक असा विद्वान माणूस तांड्यात नाही संपूर्ण भारतात होऊन गेला, ज्यांनी तांड्यामधली संस्कृती, तिथली आपुलकी, तांडा वैश्विक कसा आहे हे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ज्या अवस्थेमध्ये ते आमची भेट झाली त्यावेळेला आम्ही ते आमचं भाग्य मानतो. आम्ही कुठल्याही कोणावरही उपकार केले नाही, उलट आत्माराम भाऊंच्या जीवनाकडून, त्यांच्या संघर्षाकडून ज्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या आणि त्यांची काहीशी साथ आम्ही करू शकलो. आम्ही आत्माराम भाऊला काय दिलं याच्यापेक्षा आत्माराम भाऊनी आम्हाला 1000 पटीनं दिलं असं मला म्हणायचं आहे. आत्माराम भाऊनी ज्यावेळेला तांड्याचं प्रकाशन करायचं होतं आणि तांड्याबद्दल त्यांना लिहायचं होतं, ती दुसरी आवृत्ती काढत असताना त्यांनी मला विनंती केली आणि मी त्यांना सांगितलं हे तांडा पुस्तक खूप सुंदर आहे, याच्यात तांड्यातल्या वेदना आहे, ह्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजे आणि आपण तुम्ही लिहित आहेत, हा मोठं हे काम आहे. आणि मग आमचं जे प्रकाशन होतं राजदूत प्रकाशन, त्याच्या मार्फत दुसरी आवृत्ती आम्ही तांड्याची काढली आणि लोकांना ती समर्पित केली. आत्माराम भाऊंनी ज्यावेळेला आमच्यासोबत काम सुरू केलं त्यावेळेला ते काही ख्रिस्ती होण्यासाठी आले नव्हते. ते त्यांचा वाचण्याचा आवाका इतका जबरदस्त, रात्रभरात 200-300 पानाचं पुस्तक ते सहज वाचून टाकायचे. आंतरिक इतकी भूक वाचनाची की आमच्याच्यानं जे पुस्तक वाचत नव्हतं होत ते आत्माराम भाऊ 1-2 दिवसात संपून टाकायचे आणि त्याच्या पान त्याच्या डोक्यात राहायचं. 8वा वर्ग शिकलेला व्यक्ती एवढा प्रतिभावंत असू शकतो हे मला त्यांच्या जीवनाकडून पाहायला मिळालं. आणि मग त्यांनी काय केलं, ज्यावेळेला त्यांनी ते आले, तांडा तर निघालं होतं, परंतु त्याच्यानंतर ते बायबलचा अभ्यास करायला लागले. आम्ही नाही त्यांना बायबल दिलं, आत्माराम भाऊंनी त्यांच्या क्युरियोसिटी, त्यांच्या उत्सुकतेपोटी आम्हाला बायबल मागितलं आणि ते त्यांनी वाचलं. आणि मग त्यांनी त्यांच्यासोबत मला वटांगळीला, मला मोह्याला जाता आलं, गावाखेड्यामध्ये जाता आलं. आणि एक गोष्ट मग मला पाहायला मिळाली की तांड्याची निर्मितीची गोष्ट आणि बायबलमधली निर्मितीची गोष्ट सारखी आहे. कचिरो मटिरो पुतळा बनायो, वरमाई जीव बसायो, वरमाई जीव बसायो, तोता उत्सर्गेनं चालवलं. बायबल, कुराण आणि इतर जे प्रमुख ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये
माणसाची उत्पत्ती ज्या पद्धतीने सांगितली आहे तीच उत्पत्तीची गोष्ट तांड्यातल्या त्या गाण्यातून आम्हाला पाहायला मिळाली आणि आम्ही त्यावेळेला म्हटलं की आमचं आणि तुमचं मूळ तर सारखं आहे. आम्ही कोणी डोक्यातून, कोणी छातीतून, कोणी पोटातून, कोणी पायातून असं वगैरे काही कोणी निघालं नाही. आम्ही सर्व एका निर्माणकर्त्याची लेकरं आहोत. निर्माणकर्त्या परमेश्वरानं आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं आहे, म्हणून आम्ही एक परिवार होतो आणि एक मानव वंश राहणार आहोत. हे तांड्यानं आपल्या गाण्यातून अधोरेखित केलं. बायबलनी त्याच्या क्रिएशन उत्पत्तीच्या पुस्तकातून सांगितलं. आणि मग जेव्हा आम्ही समोर अभ्यास करायला लागलो त्यावेळेला बंजारा तांडा पश्चाताप करतो. अनेक लोक पश्चाताप न करता पुण्य करायच्या भानगडीत पडतात. पण तांडा असाच गट आहे, बंजारा असा गण आहे की त्यांना दर वर्षातून त्यांना पश्चाताप होतो आणि त्या पश्चातापाच्या पोटी बकर त्या देवीच्या जवळ जाऊन त्याच्या बकरा हात ठेवून सांगतात की प्रभू मी चुकलो आहे, या बाबतीमध्ये चुकलो आहे, तू माझी क्षमा कर. अनेक लोकांना आपले पाप दाबण्यासाठी पुण्य करायची भानगड करावी लागते. पण बंजारा गणामध्ये हा विश्वास आहे की ब्लड हॅज अटोनिंग पॉवर, रक्तामध्ये पाप क्षमेचं तत्व आहे, सामर्थ्य आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की ज्यावेळेला मी आत्माराम भाऊ सिंगती बोलत होतो त्यावेळेला बंजारा गण हा जुन्या बायबलचे दोन भाग आहेत, एक जुना करार आणि दुसरा नवीन करार. जुन्या करारामध्ये मानवाच्या पापक्षमेसाठी याजक लोक वर्षातून एकदा प्राण्यांचा बळी द्यायचे आणि आपलं पाप क्षमा याचना प्रभूकडे करायचे. आणि नंतर मग आम्ही नवे करारामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला येशू ख्रिस्तानं संपूर्ण पापांच्यासाठी क्रूसावर बलिदान केलं. आणि हे जे साम्य आहे पापाचा पश्चाताप करणं आणि प्रायश्चित्त घेण्यासाठी पशुचा बळी देणं, या मागं अनेक लोकांचे वेगवेगळे मत असू शकतात. पण पश्चाताप ज्या समाजाला होतो तो प्रभूचा माणूस आहे असं मला वाटते. आणि बंजारा समाजानं पश्चाताप करत आपली पाप दरवर्षी कुठेतरी टाकून द्यायची आणि नवी सुरुवात करायची, नवं संकल्प करायचा. आणि म्हणून त्यांनी निर्णया ठिकाणी श्रद्धास्थानं निर्माण केली. पण मला त्याच्यातली एक गोष्ट मला सांगायला पाहिजे की येशू ख्रिस्तानं अखिल मानव जातीसाठी क्रूसावर निष्कलंक असे बलिदान केलं. म्हणून मटण खायला ख्रिस्ती लोक नाकारत नाही किंवा त्यांना मनाई करत नाही, फक्त एवढंच म्हणतात आता पापांच्या पापक्षमेसाठी बकऱ्याचं बळी द्यायची गरज नाही, कारण तुमच्यासाठी खुद्द परमेश्वरच स्वर्गातून आला आणि त्यांनी बलिदान केलं. नितीन दादा, आता आपण म्हटलं की तांडाकाराच्या हातात आम्ही बायबल दिलं नाही, आता आपण बोलले बरोबर आहे. बरोबर. पण ऐकूनच बंजारा समाजामध्ये अशी धारणा आहे, तुम्ही फार चांगले काम करता, ऐकूनच बंजारा साहित्य संस्कृतीसोबत आपली आंतरिकता आहे. पण असा एक समज म्हणा, गैरसमज म्हणा, धारणा म्हणा की असं आहे की तुमच्यावर एक आरोप होतोय की तुम्ही धर्मांतरासाठी लोकांना आर्थिक मदत करता, काही आमिष दाखवता, याविषयी काय म्हणाल? कारण की असा आरोप तुमच्यावर होतोय, प्रत्यक्ष म्हणा अप्रत्यक्ष म्हणा. आरोप होत आले, होत राहतील, काम चालू आहे, काम चालू राहील. आणि ज्यांनी आरोप केले ते तांड्यातले लोक नव्हते, लक्षात घ्या. ज्यांच्यासोबत आम्ही काम करतो ते लोक नव्हते. ज्यांनी या देशाचे जातीयतेमध्ये विभागून तुकडे केले त्याच लोकांनी हे आरोप केले. आणि आस्थागायत, मी परमेश्वर साक्षी ठेवून सांगताय, आस्थागायत एकही आरोप यांचा सिद्ध झाला नाही. ज्यांनी आरोप केले एक पण नाही, एकही अशी कोर्ट केस नाही किंवा एकही असा आरोप नाही की जे ते सिद्ध करू शकले. दुसरी समाज माध्यमामध्ये ऐकूनच बंजारा समाजाच्या काही मंचावर काही जबाबदार व्यक्ती सुद्धा असे म्हणतात की बंजारा तांड्यातील काही दुर्बल घटकांना
ख्रिश्चन मिशनरीज किंवा ख्रिश्चन धर्मांतराकडे प्रवृत्त करण्याचा काम होत आहे असंही बोलल्या जाते. या प्रवृत्तीला, या मानसिकतेकडे आपण कसं बघता? त्यासाठी एक गोष्ट सांगतो. माझी आजी नेरच्या जवळच्या एका खेड्यात राहायची आणि माझ्या आजीचे 11 मिसकॅरेज झाले. अच्छा. 11 लहान बाळ गर्भमरण पावल्यानंतर माझ्या आजीसाठी कोणीतरी प्रार्थना केली. त्याच्यानंतर माझा बाप आणि माझी आत्या हे त्या प्रार्थनेनंतर जिवंत राहिले आणि त्यावेळेपासून माझी आजी अडाणीबाई होती, तिचं नाव द्रौपदाबाई. तिला अक्षर ओळख नव्हती, पण तिचा अनुभव मजबूत झाला आणि तिने येशूचा स्वीकार केला. त्याच्या मागं ती चालू लागली. येशू ख्रिस्तानी कुठल्याही धर्माची स्थापन केली नाही. लक्षात घ्या. येशू ख्रिस्तानी आचारसंहिता सांगितली, एकच कलमी कार्यक्रम सांगितला. पुन्हा एकदा सांगतो आणि तो बायबलमध्ये धरलेला आहे. तो आहे, तू आपला देव परमेश्वर यावर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण बुद्धीनं, पूर्ण शक्तीनं प्रीती कर. जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर, तशी शत्रूवर प्रीती कर. हा एवढाच धर्म जो कोणी पाळते तो ख्रिस्ती आहे. त्याच्यासाठी त्याच्या गळ्यामध्ये क्रॉस घालायसाठी गरज नाही. मी तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगू इच्छितो की माझ्या ख्रिस्ती ज्यांनी क्रॉस घातलेला आहे, ज्यांनी बायबल धरलेल्या हातात, त्याच्यापेक्षा चांगले लोक मला तांड्यामध्ये पाहायला मिळाले. त्याच्यापेक्षा चांगले सेवा करणारे लोक मला तांड्यामध्ये, उमरी हॉस्पिटलमध्ये आज ते 100 वर्षाचा त्याला इतिहास आहे. अनेक बंजारा समाजातले लोक त्या ठिकाणी काम करत आहेत. वायरमॅन आहे, तर कोणी कार्पेंटर आहे, तर कोणी वेगवेगळ्या ड्रायव्हर होते. या सर्वांना जेव्हा तुम्ही विचाराल तर त्यांनी एक गोष्ट त्या मिशनपासून घेतली आहे, ते प्रेम. हे जे इथलं वाशिमचं इथलं रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटलनी सर्वात जास्त या भागातल्या गरिबांची, दलितांची तांड्याची सेवा केली आहे. ह्याची साक्ष तुम्हाला मनोहर नाईक साहेब देतील. ते आज ह्यात आहे, कारण मागच्या वेळेला ज्यावेळेला मी ते हॉस्पिटल चालवायला घेतलं होतं त्यावेळेला ते स्वतः येऊन त्यांनी बोललं, अरे नितीन, मी या खोलीमध्ये खेळलो रे, मी या खोलीमध्ये मी या शिकलो प्रार्थना, मी या ठिकाणी आला आहे. हा संवाद आहे आणि हे कन्व्हिक्शनशिवाय होत नाही. आपल्या जीवनातली भाजी आम्ही बदलली तर बायकोला आपण 4 शिव्या देतो. धर्म बदलणे किंवा एखाद्याला गुरु करणे त्या माणसाच्या त्या अनुभवाची ती गोष्ट आहे. कोणीही त्याला जबरदस्ती करू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या स्टेजवर मी मोठ्या नम्रपणे सांगतो, माझा येशू विकाऊ नाही. माझा येशू विकून कोणाला देता येत नाही. माझा येशू पवित्र आहे. माझ्या येशूनं बलिदान केलं. माझ्या येशूनं पाप्यांची पाप धुतले. माझ्या येशूनं लोकांचे पाय धुतले, शिष्यांचे पाय धुतले. आणि तो कोणाहीसाठी थ्रेट नाही, कोणाहीसाठी तो धोका नाही. आणि त्यानं जे प्रेम शिकवलं या संत परंपरातला तो एक भाग आहे. म्हणजे आपल्याला सांगायचं की आपल्यावर जो आरोप होत आहे तो तथ्यहीन आहे, संदर्भहीन आहे आणि बिनउडाच आहे, साध्या भाषेत. बिलकुल. आता याला जोडूनच माझा एक दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, की जेव्हा तांडाकार आत्माराम राठोड बायबलच्या सिद्धांतावर मार्गस्थ झाले, परंतु त्यांनी आपल्या नावात राणा हा शब्द कायम कसा ठेवला, याविषयी तुमचं काय मत आहे? राणा हा शब्द त्यांनी म्हणजे त्याला जोसेफ ठेवता आला असता किंवा दुसरं काही, समजा जसं त्यांनी डॅनियल हा शब्द स्वीकारला, तर राणा हा शब्द कसा काय त्यांनी त्याच्या मागचं काही रहस्य असू शकते का? कारण की आपण अगदी जवळून त्यांना अनुभवलेलं आहे, त्यांचं साहित्य, त्यांचं जीवन. दानियल हे जे कॅरेक्टर आहे बायबलमधलं, ते अतिशय धाडसी कॅरेक्टर आहे. अच्छा. नबुकदनेसर नावाचा राजा एक मूर्ती बनवतो मोठी आणि सर्व लोकांना आदेश काढतो की या मूर्तीच्या दंडवतून तुम्ही प्रार्थना करा, याची पूजा करा. दानियल ते करत नाही, म्हणून त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात येते आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्याचं सिंहाचं तोंड बंद करते. दुसरी त्याच भागातली गोष्ट आहे, शद्रक, मेशक, अबेदnego हे नावाचे 3 लोक जे होते, या 3 लोकांची देखील परीक्षा झाली
आणि त्या परीक्षेमध्ये या लोकांनी त्या अग्निकुंडामध्ये त्यांना टाकण्यात आलं आणि परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी वाचवलं. आत्माराम भाऊवर आलेले संकट एखाद्या माणसावर जर आले असते तर तो आत्महत्या करायला गेला असता, पण आत्माराम भाऊच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराबद्दलचं नितांत स्थान होतं. त्याला जग बदलायचं होतं, तांड्याला वैश्विक करायचं होतं आणि हे करत असताना त्याला मरायचं होतं तांड्यासाठी. आणि त्या प्रेमासोबत आत्माराम भाऊनी कुठल्याही प्रकारची तडजोड कधी केली नाही. तांड्याच्या विकासासाठी त्यांनी कधी तडजोड केली नाही. तांडाकाराच्या संदर्भात अजून सांगायचं आहे की त्यांनी म्हटलं की संघरास सिद्ध आम्ही, युद्ध व्हावे भारती, बुद्ध हवा सेनापती, कृष्ण नको सारथी. ही टॅगलाईन आज समोर केल्या जाते, परंतु असं कुठंच नाही की त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलं म्हणून. एक यालाच जोडून दुसरा शब्द की त्यांनी पैशासाठी ख्रिश्चनकडे वळले असा सुद्धा त्यांच्यावर आरोप करून त्यांच्या ऐकूनच प्रतिभेला, ऐकूनच त्यांच्या वाङ्मयीन मुव्हमेंटला कमी लेखल्या जातो. असं वाटत नाही का? या दोन्ही बाबीकडे आपण कसं पाहता? हे बघा, आत्माराम भाऊनी गौतम बुद्धाच्या संदर्भात जे लिखाण केलं, बाबासाहेबांच्या संदर्भातलं जे लिखाण केलं, ते मनापासून या दोघांचे आदर करत होते. अच्छा, बिलकुल. परंतु बुद्धानंतर त्यांना येशू ख्रिस्त देखील आवडला आणि त्यांनी येशू ख्रिस्तावर तेवढंच मनन चिंतन केलं. अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी लेख लिहिले आणि त्यांनी समाजासमोर येशू ख्रिस्ताची भूमिका कुठल्याही समाजासाठी किती चांगली आहे आणि प्रेमावर त्यांनी तर 2-3 असे मोठे लेख लिहिले की ज्याच्याद्वारे त्यांनी अनेक लोकांना ख्रिस्त कसा आहे हा प्रत्यक्षदर्शी त्यांनी सांगितला. मला हे सांगायचं आहे, पुष्कळ लोकांना बुद्ध, बाबासाहेब, ख्रिस्त, सेवालाल असं नाही चालत. पुष्कळदा आम्ही एकारल्यापणाची भूमिका घेतो. नारायण सुर्वे नावाचे जे कवी होऊन गेले, मरण पावले, त्यांनी असं म्हटलं आहे, हे राज्य असेल उद्याचे तुमचे आणि आमचे, बुद्धाचे आणि ख्रिस्ताचे. हे नारायण सुर्वेसारखा आंबेडकरवादी कट्टर कवी हां, आणि ते हे सांगतो लोकांना, आम्ही पुष्कळदा आमचा दुसऱ्याच्या धर्माबद्दलचा किंवा पुस्तकाबद्दलचा अभ्यास कमी असल्यामुळं आमची ही कोती मानसिकता करतो. मला असं वाटत नाही बुद्ध आणि येशू ख्रिस्त जर समोर राहिले एकमेकाच्या तर ते एकमेकाचे प्रतिस्पर्धी नाही. स्पर्धा फक्त माणसाच्या मानसिकतेची आहे आणि ती एकमेकासंगती स्पर्धा करतात. आम्ही ठरलेले आदर्श नेहमी प्रेमाचे आणि समतेचेच होते. हेच आत्माराम कधीराम भाऊंना सांगायचं होतं. त्यांच्या वाङ्मयीन चळवळीचं एक दिशादर्शक संकेत होतं असं म्हणायचं आपल्याला. बघा, या अनुषंगाने अजून एक प्रश्न विचारायचा की तांडा मी जन्माने अनुभवतोय, म्हणूनच मी तांड्यासाठी हाक देतोय, तांडे सामू चालव म्हणून. आणि आपण सुद्धा तांड्यासाठी काम करताय आणि तांड्याचीच ऐकूनच जी अवस्था आहे आज अत्यंत दुरावलेली आहे. कारण की आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत आहोत आणि या स्वातंत्र्याच्या अमृत वर्षामध्ये तांड्याची ऐकूनच स्थिती कशी आहे? तांडा अजूनपर्यंत मुख्य प्रवाहात यायचाच आहे आणि त्याला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटते? कारण की आपण तांड्यासाठी सुद्धा काम करत आहात. मला असं वाटते, माझ्या गावाच्या उमरी गावच्या तांड्याचे माझ्यावर उपकार आहे. जो मायेचा हात तांड्यातल्या लोकांनी आमच्या अपडतीच्या काळामध्ये दिला, त्यामुळं मी तांड्याचा आयुष्यभर माझं जीवनभर मी ऋणी राहणार आहे. मी तांड्यावर उपकार नाही केले, तांड्यांनी आमच्यावर उपकार केले आणि ख्रिस्तांनी आमच्यावर उपकार केले, बाबासाहेबांनी आमच्यावर उपकार केले, फुल्यांनी आमच्यावर उपकार केले आणि या उपकाराची जाणीव ठेवत आम्ही आयुष्यभर हजारो बोरवेल केल्या, हजारो लोकांचे पाय धुतले, तरी देखील आम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त होत नाही. आम्ही तांड्यासाठी काम केलं पाहिजे. पहिली गोष्ट, तांड्याच्या बंजारा भाषेसाठी लिपी नाही, तर लिपी ऑलरेडी डेव्हलप झालेली आहे. मी मागेही काकांना म्हटलं होतं,
बाकीच्या लोकांना देखील म्हटलं होतं की ताणण्यासाठी लिपी जे इंग्रजीचे फॉन्ट आहे तेवढ्याच फॉन्टची भाषा आजही तयार आहे. त्याचं नाव आहे बंजारा भारती नंबर 1, बंजारा भारती नंबर 2. मिसेस जेबा सिंग नावाच्या बाईनं, जी लिंग्विस्टिक बाई होती, PhD केलेली, तिनं ती भाषा तयार केली आहे. मला असं वाटते की हे होत असताना तांड्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या तांड्यातल्या लोकांनी, भारतातल्या बंजारा समाजातल्या लोकांनी विदेशवारी निश्चित केली पाहिजे. जिथं जिथं आपले लोक आहेत, ते जर उझबेकिस्तानमध्ये असेल, पेशावरच्या जवळ असेल किंवा मग नॉर्वेमध्ये असेल, त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेऊन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव आम्ही या संसद भवनामध्ये मांडला पाहिजे. ते नसेल करत तर आमच्या ताकदीवर आम्ही इतर ज्या युनिव्हर्सिटीज आहेत जगातल्या गणमान्य त्या युनिव्हर्सिटीसोबत आम्ही टायअप करून बंजारा संस्कृतीचं, भाषेचं संवर्धन केलं पाहिजे. आणि आमचे जे होतकरू हुशार लेकरं आहेत त्यांना जर संधी मिळाली तर, आज पाहिले किती ऑफिसर या ठिकाणी या मंचावर होते आणि किती सारी रिटायर्ड बसलेले ऑफिसर आपण पाहतो. या तांड्याची कुवत मोठी आहे. मला असं वाटते की आम्ही जर आंतरराष्ट्रीय बंजारा युनिव्हर्सिटी जर काढली तर देशातल्या आणि विदेशातल्या साऱ्या बंजारा समाजाला एक मोठी दिशा मिळेल. त्याच ठिकाणी रिसर्च होईल, त्या ठिकाणी भाषा देखील जपण्यात येईल आणि अनेक लोक जे आज भारताबाहेर जाऊ शकत नाही ते गेल्यानंतर बाकीच्या क्षेत्राचं देखील कल्याण होईल. शेवटचा प्रश्न बघा, साहित्य हा समाजाचा आरसा मानला जातो आणि या ऐकूनच भारतीय विविधतेमध्ये बंजारा संस्कृतीचं एक वेगळं काही स्थान आहे, परंतु ते या समाजाच्या ऐकून पटलावर कुठे दिसत नाही. आणि समाजाचं ऐकून वातावरण आम्ही समाज माध्यमामध्ये बघतोय, नकारात्मकतेचं, द्वेषाचं, दुहीचं, आणि दुसरीकडे आम्ही वैश्विकतेचं बोलतो. याकडे कसं पाहता? कारण की जर संस्कृती वैभवशाली आहे त्याला वैश्विक पटलावर न्यायचं आहे, आणि दुसरीकडे मात्र जे समाज माध्यमामध्ये जे काही दुहीचं, नकारात्मकतेचं, द्वेषाचं आणि ज्याला काय म्हणू आपण संशोधनाचा अभाव, चिंतन, संश्लेषण आणि निष्कर्ष या सगळ्या गोष्टीचा अभाव दिसतो. आणि अशा एकूणच स्थितीमध्ये या वैभवशाली संस्कृतीला, या बंजारा लोकसाहित्याला वैश्विक स्तरावर कसं नेता येईल याविषयी आपलं काय निरीक्षण आहे? मला असं वाटते की युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून निश्चित ते काम होईल, परंतु मी पाहतोय की बंजारा समाज आणि त्यांचं पॅशन जे आहे, आवेश जो आहे समाजाच्या उन्नतीसाठी आहे, पण समाज जर नेतृत्वामध्ये एकतेमध्ये जर आला, आम्ही विविध ठिकाणचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहे असेंब्लीमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये, त्यांचं पुष्कळदा त्यांच्यामध्ये संवाद दिसत नाही. महाराष्ट्रातला आमचा MLA कर्नाटकाच्या MLA संगती बोलत नाही. आम्ही पाहतो बाकीच्या समाजातले लोक ते विविध क्षेत्रामध्ये जर काही असेल ना तर त्यासाठी विचार विनिमय करतात. म्हणजे आपल्याला सांगायचं की जो संवाद आहे, जे आंतरिकता आहे, ते कुठेतरी दुरावा निर्माण होत आहे. की आम्ही एकीकडे आमची एवढी पॉप्युलेशन सांगतो, आमची सेनसाई वेस ही जीवनशैली सांगतो, परंतु आम्ही कुठेतरी ज्या जीवनशैलीला, या मूलतत्वाला फाटा देत आहोत, बगल देत आहोत असं वाटत आहे. बंजारा समाजानं एक होणं ही काळाची गरज आहे. भारतभरातला संपूर्ण नेतृत्व करणारा थिंक टँक जो आहे, तिघं काकासारखे लोक, आमच्या नवलदादासारखे लोक, निर्णय क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं आहे, त्या सर्व लोकांनी एकत्र मिळून हरित क्रांतीचे जनक आमचे वसंतराव नाईक साहेब होते. आणि आता मात्र आमच्याच लोकांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या ज्या झाल्या आहे त्या बंजारा समाजामध्ये झाल्या आहे. 76% सुसायडल डेथ इज अमंग बंजारा कम्युनिटी. हा शोधाचा विषय आहे. ज्या समाजामध्ये हरित क्रांती होते त्याचे जनक आमचे आहेत.
आणि जर आमच्यामध्ये जर हा गॅप राहिला तर आमचे लोक या संवादाशिवाय मरत राहील. दुसरी एक दुःखाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ज्यावेळेला हरिभाऊ राठोड यवतमाळमधून निवडणुकीसाठी लढणार होते त्यावेळेला इतरही लोक त्यांच्या विरोधात, त्याच पक्षातले लोक त्यांच्या विरुद्ध काम करत होते. मी एका मोठ्या माणसाला विचारलं, मोठा रगड पैशाने ज्याजो मसल पॉवर, मॅन पॉवर, मीडिया पॉवर, अशा माणसाला म्हटलं का हो, ज्यावेळेस 76% बंजारा समाजामध्ये सुसायडल डेथ आहे आणि त्यांचा प्रतिनिधी नको तुम्हाला आणि तुम्ही त्याच्या विरोधात तुम्ही राहता, हा कुठला पक्ष आहे? त्या नेत्याजवळ कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं. परंतु ही मानसिकता आहे. ज्या घटकामध्ये अधिक काम करायची गरज आहे त्या घटकाला काही तथाकथित लोक संघटित होऊन दाबत असतात आणि ठेवण्याचा प्रकार होत आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून या सर्व लोकांना आम्ही एकत्र केलं पाहिजे. विशेष करून विधवांचे जे प्रश्न आहे त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे. आम्ही मागच्या 13 वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतो आहे. कधी आम्ही कोंबड्या दिल्या तर कधी आम्ही बकरे दिले, परंतु एकाही विधवा आईनं बंजारा समाजातल्या मला कधी पैसा नाही मागितला. तिने सांगितलं माझ्या पोराला शिकव. त्या आईची देखील हार तीच आहे. आम्ही बेस्ट ठिकाणी आमचे विद्यार्थी पाठवले पाहिजे, आम्ही कलेक्शन करून पाठवले पाहिजे, त्याला IT मध्ये पाठवलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सांगायचं की तांडा शिकला पाहिजे. बिलकुल.